बातमीकडे नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क तुळिंज आचोळा स्टेशन परिसर आज 6व्या दिवशीही पाण्याखाली गेलेला आहे। त्या ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। नालासोपारात मागच्या काही दिवसांपासून लाईट सुद्धा नाहीये, तर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेकांचे संपर्क तुटलेले आहेत। कशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी थेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्या सोबत आहेत। विजय, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? आता सुद्धा त्या ठिकाणी नेटवर्क नसल्याची माहिती मिळते। रोहिणी, निश्चितच मागच्या 6-5 दिवसापासून वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आज मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। मी आता उभा जो आहे नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क या रस्त्यावरती आहे। आपण जर बघितला तर हा रस्ता पूर्णपणे जलमय झालेला आहे। या रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि माझ्या बाजूचा जर रस्ता बघितला तर हा स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे। या स्टेशनवर सुद्धा काही ठिकाणी पाणी ओसरलेलं आहे, मात्र काही ठिकाणी जो पाणी आहे हे पूर्णपणे जवळपास 2 ते 3 फुटापर्यंत पाणी आहे। स्टेशन परिसर जो आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। त्याचप्रमाणे आजही सकाळी नालासोपारा स्टेशनच्या ट्रॅकवरती पाणी आलं असल्यामुळे अर्धा ते पाऊण तास उशिराने ज्या लोकल आहेत वसईवरून विरार आणि विरारवरून वसईपर्यंतच्या अर्ध्या तास उशिराने धावत आहेत। सकाळी कामावर जाणारा जो चाकरमान्य वर्ग आहे हा याच पाण्यामधून मार्ग काढत स्टेशनला जात आहे। नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क असेल, आचोळा असेल, तुळिंज असेल, छेडानगर, श्रीप्रस्थ या सगळ्या परिसरामध्ये जे आहे आजही पाणी साचलेलं आहे। आपण जर बघितला तर आभाळ आलेला आहे आणि पावसाचा जोर सुद्धा या ठिकाणी वाढण्याचा शक्यता आहे। जर आणखी 1 ते 2 तास जर पावसाने धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच अजून सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती रुळावर आलेली नसल्याचं दिसतंय।